नमस्कार। पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याची भेट घेतली। या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। पार्थ पवार कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन मारणे यांना भेटल्याबद्दल त्याला विचारणा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं। त्यांनी स्वतःच्या मुलास फटकारलं देखील होतं। असं अजिबात घडता कामा नये असं बजावलं होतं। परंतु आता स्वतः अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ महम्मद इक्बाल शेख उर्फ आसिफ दाडी जाऊन भेटलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्याने भेट घेतल्याचा फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे। पुणे येथील कुख्यात गुंड हेमंत दाबेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली। ते प्रकरण समोर येण्यास काही तास उलटतच नाही, तोच अजित पवार यांची आसिफ दाडीने भेट घेतल्याचा फोटो समोर आलाय। अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही भेट झाली आहे। या भेटीचे कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही, परंतु आसिफ दाडीला राजकारणात येण्याचे वेध लागल्याची चर्चा आहे। आसिफ दाडीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर खून, किडनॅपिंग, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत। शस्त्रांसह त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती। 1988 साली आसिफवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला। हा त्याचा पहिला गुन्हा होता। त्यानंतर त्याच्या गुन्हेगारी कारवाया वाढत गेल्या। 2021 पर्यंत त्यांच्यावर 8 गुन्हे दाखल झालेत। 1988 मध्ये मारहाण करणे, 1996 आणि 2004 साली संगनमत करून खुनाचा प्रयत्न करणे, 2007 मध्ये अपहरण करून हत्या केली, तर 2009 आणि 2011 साली शस्त्राचा वापर करणे, विनापरवाना शस्त्र बाळगून कट रचणे आणि 2021 साली अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी देणे अशा गुन्ह्याचा यात समावेश आहे। दरम्यान पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणे याची भेट घेतली, त्यावर हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे असं अजित पवार यांनीच म्हटलं होतं। मग उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांनी आसिफ दाडीला भेट का दिली या विषयाची चर्चा आता सुरू झाली आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबलं विसरू नका। धन्यवाद।